उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या नाशिकमध्ये जाहीर सभा होतीये। आभार दौऱ्याच्या निमित्तानं विधानसभा निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नाशिकमध्ये जाहीर सभा घेत आहेत आणि या सभेची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। नाशिकच्या अनंत कांधारे मैदानावर या सभेसाठी एक भव्य असं व्यासपीठ जे आहे ते उभारलं जात आहे। खरं तर विधानसभा निकालांनंतर नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये अशा पद्धतीनं पहिल्यांदा जाहीर सभा घेते आणि त्याच्यामुळे या एकूणच सभेच्या निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। एकीकडे संपूर्ण शहर भगवमय झालेले आहेत, भगवे झेंडे, भगवे पताका, त्याचप्रमाणे बॅनर्स जे आहेत ते संपूर्ण शहरात लावण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे ज्या अनंत कांधारे मैदानावर ही सभा होती आहे त्या ठिकाणी देखील जास्तीत जास्त नागरिक, लोक आणि शिवसैनिक येतील अशा पद्धतीची तयारी सध्या शिवसैनिकांकडून केली जाते आहे। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये अनेक माजी नगरसेवक पक्षप्रवेश करत आहेत आणि त्यामुळे आता उद्याच्या या सभेच्या निमित्तानं आणखी काय मोठे प्रवेश होतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिकच्या या जाहीर सभेमध्ये नेमकं काय बोलणार याकडे देखील राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।